थोड़ा वोट करें। शासनाने थकीत बिले ही वेळेवर दिलीच पाहिजे। शासनाने ही थकीत बिले वेळेवर दिलीच पाहिजे। भविष्यातील गुत्तेदारांच्या आत्महत्या शासनाने रोखल्याच पाहिजे। जल जीवन मिशनचे थकीत बिले ही शासनाने अदागी केलीच पाहिजे। सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून पैसे मिळालेच पाहिजे। अरे निधी आमच्या हक्काचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधी आमच्या हक्काचं। अरे या प्रशासनाचं करायचं काय? अरे या प्रशासनाचं करायचं काय? मंत्रालय पे जाएगा और ऐसा लग रहा है कि आपके माध्यम से हमको हमारा निधि, हमारा जो आत्महत्या करने का जो बच्चों का जो लड़के जो नए बेकार अभियंता, सुशील बेकार अभियंता, उनकी आत्महत्या रोकना है शासन को। हमारा भी एक बहुत बड़ी फली है। गुत्तेदार है तो पूरा काम होते हैं, तालाब, रोड, बिल्डिंग सब हम ही लोग बनाते हैं। इसलिए शासन ने तत्काल हमारे को, आज साजिद पवार साहब अपने अर्थ मंत्री, हम कल परसों मिले उनको, उन्हें बोले मैं करता हूं करके, लेकिन 1 साल हो गया है। किसके बैंक के हफ्ते बाउंस, किसका गाड़ा खींच के ले जा रहे हैं, किसका सोना गिरव रख रहा है। बहुत बुरे हाल में है हमारे कॉन्ट्रैक्टर अभी। हाँ, संगठन हमारे 3-4 संगठन है हमारे, पाटिल साहब है, पूरे साथ है हम पूरे। 1 साल हो गया, 12 महीने हो गया। वो दीपावली आ गई, पैसा का पता नहीं है। हर्षल पाटिल हमारा एक दोस्त था, उसके एक बच्चे आत्महत्या कर डाला उसने, बेचारे पूरा उद्ध्वस्त होगा उसका कुटुंब उसका। फिर भी शासन को जो होशियारी नहीं, मतलब जागी नहीं आ रही। तो आप 1 साल हो गया बोल रहे हैं, फिर इतना लेट क्यों हुए आप और आंदोलन कर? ये लाड़की बहन वो ठीक है शासन का, लेकिन लाड़की बहन हमारे आ रही है, ऐसा हमारी भावना है। शासन बोलता है कि भाई ये कोई सबका जिसका उसका दिया हुआ है, लेकिन 12 महीने हो गए, कॉन्ट्रैक्टर को पैसा नहीं। इसका बताइए क्या करना चाहिए कॉन्ट्रैक्टर ने? पूर्ण नहीं होते हम एक तो आप देखेंगे मुंबई ने, तो फिर आप जो हमारे हालत, आप फांसी लगाने की बारी आ गई हम लोग को। नाम बोलो आपका। हसन पटेल, जल जीवन मिशन के काम करता हूं मैं, सिल्लोड। केंद्राने व राज्याने मोठा गाजावाजा करून जल जीवन मिशन योजनेचे मार्च 2023 पासून आम्हाला काम वाटप केली। सर्व ह्या जल जीवन मिशनचे कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, ओपन कॉन्ट्रॅक्टर व काही मजूर संस्था यांनी ही सर्व कामे केली। वेळेवर काम पूर्ण करून सुद्धा शासनाने आम्हाला आतापर्यंत कमीत कमी या शासनाचे ही योजना चालू होऊन 3 वर्ष होत आलेली आहे। तर काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनातले इंजिनियर्स, अभियंते, सीओ, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स यांनी वेळोवेळी आमच्याकडून कामं पूर्ण करून घेतली व आम्हाला गेल्या 18 महिन्यापासून शासनाने आमचे जेवढे थकीत बिल आहे ते दिलेले नाहीत। परिणामी स्वरूप नका आमचा राज्यातील एक सहकारी मित्र हर्षल पाटील याने गळाला फास घेऊन त्याचं जीवन यात्रा त्यांनी संपवलेली आहे। तशीच पाळी राज्यातील सर्व 35 ते 36 जिल्ह्यामधील जल जीवन मिशनचे जे कामं करत आहोत ते आम्ही कंत्राटदार लोकांनी आमच्या पोटाला खीळ मारून व पोटाला आमच्या बायका पोरांच्या अंगावरचे सोने गहाण ठेवून आम्ही कामे पूर्ण केलेली आहेत। शासनाने आम्ही जातो चौकशी करता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व सीओ, जिल्हा परिषदेचे सीओ यांनी नाही स्वतः त्याची गंभीर दखल घेऊन आमचे लवकरात लवकर थकीत वेतन दिले गेले पाहिजे। आता येणारा काळ हा गणपती, दिवाळी उत्सवाचा, सणावाराचा उत्सव आहे। आम्हालाही लोकांचे काही देणे आहे, सिमेंट वाल्यांचे, स्टील वाल्यांचे, मशिनरी वाल्यांचे पेमेंट करणे आहे। शासनाने ही गंभीर दखल घेऊन आमचे वेळेवर लवकरात लवकर पेमेंट करावे ही विनंती। हा, आणि ही सर्वात महत्वाची एक गोष्ट, कंत्राटदार लोकांचे जर का आमचे थकीत बिले, मागची जी थकीत बिले आहेत ती जर वेळेवर दिले नाहीत तर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन, ज्या विकासाच्या वाटा आहेत हे गुत्तेदार लोकांनी आम्ही पोटावर पाय ठेवून नका आम्ही राज्यातील पूर्ण बांधकाम असेल, सिंचन असेल, पाणी पुरवठा असेल ह्याचे कामे आम्ही पोटाला व आम्ही कर्ज काढून मोठ्या प्रमाणात 100% आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत। तरी शासनाने आमचा 1 रुपया आमचा अदागी केलेला नाही। शासनाने वेळोवेळी तांत्रिक अडचणी आणून आमचं नाव सांगा। माझं नाव अविनाश अप्पाराव वारकरी, कंत्राटदार। आज तुम्हाला आंदोलनाची पाळी आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यासमोर तुमचं सर्व कॉन्ट्रॅक्टदारांना, अभियंत्यांचं आंदोलन चालू आहे। नेमकं
काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की गेल्या दीड वर्षापासून आम्हाला निधी म्हणजे नाही म्हणून मिळाली आहे. आता जल जीवनचं तर आमच्या एका बंधूंनी आत्महत्या केली, आपल्याला सगळ्यांना बातमी माहिती येते. म्हणजे असे वेळ सगळ्यांवर येते. आज आमच्या मागं लेबर आहेत, ड्रायव्हर असतात, गाडीवाले असतात, सगळे असतात, ट्रॅक्टरवाले असतात, ते असतात, त्यांचे पण कुटुंब आमच्यावरच डिपेंड असतो. त्याच्यामुळे सगळ्यांचं जनजीवन म्हणजे सगळ्यांचं विस्कळीत झालेलं आहे. तरी कृपया करून सरकारने आम्हाला पैसे द्यावा काय, आणि जेणेकरून आमचं पण रोजीरोटी चालेल. मग त्यासाठी आम्ही आज धरणं आंदोलन करत आहे. काय तुमचं इतके दिवसापासून जे थकीत बिलं थकलेले आहे, किती ठेकेदार तुमच्या सोबत आहे? ठेकेदार आमच्या बरोबर सगळे सोबत आहे, पण सरकार आम्हाला इथं बसण्याची पण परवानगी देत नाहीये. नाहीतर अजून मी हजारो लोक यायला तयार आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रभर जे जलजीवनचे ठेकेदारांनी कामं केले, आता तुम्हाला काय अडचण आहे? बिलं थांबवण्यासाठी कोण अडचण करतं? नाही, आता केंद्र सरकार पण जल जीवनला पैसे देणार होतं, पण आता त्यांनी स्वतःहून त्यांच्या अंगावरची जिम्मेदारी झटकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे आता महाराष्ट्र सरकारनेच पैसे द्यावं. तुमची भूमिका काय असणार? पाणी पुरवठ्याचे त्याचे रस्ते रस्ते पुलाचे तर बीएमसी. तुमचं आता कुठची भूमिका आहे संघटनेची असणार? संघटनेची आमची भूमिका अशी आता की आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही कोणत्याही विकास कामामध्ये मदत करणार नाही सरकारला, कारण की आज सगळे उत्सव आलेले आहेत. म्हणजे गणपती उत्सव आलाय, सगळं आज आमच्याकडूनच गड्डे भरून घेतले जातात, सगळं केलं जातं, पण निधी पोटी आम्हाला कधीच बोललं जात नाही. बरेच ठेकेदारांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. एक तुमचं कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आत्महत्या केली. त्याला काय मदत सरकारने केली, काय पुढची तुमची संघटनेची? नाही, त्याच्यात बी सरकारने असं सांगितलं की तो सब कॉन्ट्रॅक्टर होता म्हणून, पण त्याच्या ऍक्च्युअली जिथं उद्घाटन झालं होतं तिथं त्याचं नाव सुद्धा होतं बोर्डवर, ते सुद्धा त्याला दाखवण्यात आलेलं आहे. त्याला आता आम्हीच आमच्याकडून जे काही मदत झाली आम्ही ती मदत केलेली आहे. सगळ्यांनी थोडी त्यांच्या म्हणजे त्या आमच्या त्या वहिनीला जेवढी मदत झाली तेवढी केलेली आहे सगळ्यांनी, पण आम्हालाच निधी नाही आहे, आम्ही सुद्धा मदत करू शकू नाही राहिलो. काय भीती तुम्ही बांधलेला आहे? सरकारचा निषेध आहे का प्रशासनाचा निषेध करताय? नाही, आम्ही सरकारचा निषेध करत आहे. पुढची काय भूमिका असणार आमची तीच राहणार आहे. आता निधी नाही मिळाली तर आम्ही मुंबईला, तुमची मागणी मान्य न झाल्यास काय पुढचं पाऊल? आम्ही आता पुढे चालून मुंबईला आंदोलन करणार आहे. तुमचं नाव? अनिल पाटील.